नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे वाऱ्याची झुळूक. कथा अर्चना पाटील. मित्र, मजा आहे यार तुझी. का रे निनाद, काय झालं? सोन्यासारखी 2 मुले आहेत, स्वतःचं घरसुद्धा घेतलंस, 4 चाकी गाडी आहे, कस्तुरीसारखी समजूतदार बायको आहे. अजून काय पाहिजे यार आयुष्यात? गाडी ऑफिसच्या दिशेने जात होती. सौमित्र ड्रायव्हिंग करत होता. तेवढ्यात ऑफिसमधलीच 2 मुली बसस्टॉपवर दिसल्या. निनाद, सोडायचं का यांना ऑफिसला? सौमित्राने निनादला बोलण्याची वेळच येऊ दिली नाही. मुलींजवळच गाडी नेऊन थांबवली. शालमली मॅडम, सोडू का ऑफिसला? हो हो, सोडा की, मनवा पटकन बोलली आणि दरवाजा उघडून गाडीत बसली. त्यामुळे शालमीलाही बसली. तुम्ही रोजच इथून बसमध्ये चढता ना? हो, मनवानेच उत्तर दिलं. आम्हीही रोज इकडूनच जातो. सोडत जाऊ तुम्हालाही. काय रे निनाद? हो ना, काय हरकत आहे? संध्याकाळी थांबा, आपण सोबतच येऊ. 20-25 मिनिटाचा रस्ता आहे. सौमित्राला सगळ्या रंगाची शालमली त्याच्या गाडीत हवी होती. त्याचा उद्देश सफल झाला. सौमित्र दिसायला हँडसम होता. ऑफिसमध्ये त्याची पोस्टिंगही चांगली होती. ऑफिसच्या सर्व लेडीज त्याच्या मागे पुढे करायच्या. शालमिलीलाही तो आवडू लागला होता. सतत सगळ्यांना हसवायचा, पार्टी अरेंज करायचा. नवनवीन कलरचे शर्ट्स आणि जीन्स, एकदमच भारी पर्सनॅलिटी होती त्याची. त्याच्या गोऱ्या चेहऱ्यावर तर काळा गॉगल शोभून दिसायचा. हळूहळू सौमित्र शालमिलीशी जवळीक वाढवू लागला. खूपच कमी वयात नोकरी करत आहेस तू. सॉरी मी पटकन एकेरीवर येतो. अजून कॉलेज शिकायला हवं होतं. वडील आजारी असतात माझे, म्हणून शिक्षण सोडलं. घरी पैशांची चणचण असते. तुला एक सांगू का? तुझा रंग जरी सावळा असला तरी तू माझ्या दृष्टीने खूप सुंदर आहेस. या ऑफिसमध्ये तुझ्या इतकं हुशार कोणीच नाही आहे. धन्यवाद सर. धन्यवाद काय? चल कॉफी घेऊ बाहेर, थोडं मोकळं बोलता येईल. नाही नको, हे जरा जास्तच होईल. काय जास्त होईल? मी सांगतो आहे ना, चल गपचूप. शालमली ही निमूटपणे निघून गेली. ऑफिसमध्ये दोघांची चर्चा चांगलीच रंगली. सौमित्र काय सध्या शालमलीच्या मागे मागे फिरतो. दोघंही आज मॅचिंग, अशीच चर्चा ऑफिसमध्ये सुरू असे. शालमलीला सगळे समजत होते, पण तिच्यासाठी सौमित्र म्हणजे सुखाची सर. त्यामुळे नाव जरी खराब होत होतं तरी ती बिनधास्त सौमित्रसोबत फिरत असे. शालमली आणि सौमित्रच्या संबंधांना आता 6 महिने झाले होते. सौमित्र सतत शालमलीला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत असे. तिच्यासाठी, तिच्या कुटुंबातील लोकांसाठी सतत काहीतरी नवीन वस्तू घेत असे. एक दिवस सौमित्र तिला घेऊन गावाबाहेरच्या हॉटेलवर आला. दुपारचे 12 वाजले होते. शालमलीला वाटत होतं हा नेहमीसारखाच कुठेतरी बाहेर जेवण करायला घेऊन आला. त्यामुळे ती बिनधास्तपणे बोलत होती, हसत होती. सौमित्रने बुक केलेल्या रूममध्ये ते दोघे आले. काय ग, काय जेवशील माझी शापू? काहीही मागवा. नेहमी तुम्हीच ऑर्डर देता ना? शालमली, मला तू खूप आवडतेस. मी सतत तुझं निरीक्षण करत असतो. फक्त एकदा माझ्या मिठीत ये. काहीतरीच काय सौमित्र, आपण केवळ चांगले मित्र आहोत. काहीतरीच काय, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. म्हणूनच तर मी सतत तुझ्यासोबत फिरत असतो. त्यामुळेच मला तुला स्पर्शही करावासा वाटतो. सौमित्र, 1 मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. तुम्ही विवाहित आहात. माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीच नाही आहे. काहीच नाही म्हणजे? मग का हसतेस, बोलतेस माझ्याशी? एक स्त्री आणि पुरुषात कधीच निकोप मैत्री होऊ शकत नाही, हेच खरं. माझ्या अडचणी तुम्ही समजून घेता. कौटुंबिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आयुष्य एन्जॉय करायला तुम्ही मला शिकवलं. धन्यवाद सर. पण कदाचित त्यामुळे तुम्ही मला वेगळंच समजलात. माझी चूक झाली. येते मी. शालमली खोलीतून बाहेर निघायला लागली. तेवढ्यात सौमित्राने दरवाजा बंद करून तिचा रस्ता अडवला.
थांब शाल्मली, कशाला एवढा भाव खातेस? सावळ्या रंगाची तर आहेस तू. तुझ्यापेक्षा सुंदर मुली मी सहज पटवू शकतो. सर, माझा तर रंगच काळा आहे. तुमचं तर मन काळं आहे. तुम्ही विवाहित आहात. तुम्हाला 2 मुलं आहेत. तरीही तुम्ही माझ्यासारख्या अविवाहित मुलीकडून शरीरसुखाची अपेक्षा करतात. निघते मी. कदाचित मी तुमच्यासोबत 6 महिने ऑफिसच्या बाहेर फिरले नसते तर आज हा दिवस आला नसता. म्हणून मीच तुमची माफी मागते. सर, तुम्ही मनाने खूप चांगले आहात. कशाला एका क्षणाच्या मोहासाठी स्वतःच्या चारित्र्यावर कलंक लावून घेताय? तुमची बायको कस्तुरी, ती आयुष्यभर तुमच्याशी एकनिष्ठ राहणार आहे. कमीत कमी तिचा तरी विचार करा. माझंही उद्या कोणाशी तरी लग्न होईल. त्यावेळी मी नववधूच असले पाहिजे. जाऊ द्या मला. सौमित्र दरवाजातून बाजूला सरकला. शाल्मलीही रडत रडतच हॉटेलमधून बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये दोघांची भेट झाली. सौमित्र, मला बोलायचं आहे तुमच्याशी. तुम्ही एक वाऱ्याची झुळूक बनून माझ्या आयुष्यात आलात. खूप खूप प्रेमाचा वर्षाव केलात. पण यापुढे परत कोणत्या स्त्रीच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव करू नका. कारण स्त्रिया खूप भावनिक असतात. एकदा पुरुषाकडून जेव्हा त्यांचा अपमान होतो तेव्हा तो क्षण असह्य असतो. मी तुम्हाला आवडते. मलाही तुमचा सहवास आवडतो. पण त्यासाठी आपण नैतिकतेचे नियम तर धुळीला मिळू शकत नाही ना. शाल्मली, मी चुकलो. मला माफ कर. मला नव्या नजरेने तुझ्याशी मैत्रीची सुरुवात करायची आहे. सॉरी सर. आता मला उभ्या आयुष्यात पुन्हा कोणत्याच पुरुषासोबत मैत्री करायची नाही आहे. मला माझी चूक सुधारायची आहे. या 6 महिन्यात तुम्ही मला जे मानसिक आधार दिलात त्याबद्दल मी तुमचे आयुष्यभर ऋणी राहीन. तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.